केंद्र सरकारने देशातील सर्व शेतकऱ्यांना आधार कार्डच्या धर्तीवर ॲग्रीस्टॅक म्हणजे शेती असल्याचा युनिक फार्मर आयडी देण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पाची गावागावात कॅम्प लावून अंमलबजावणी करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून बीडचे प्रभारी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीड तालुक्यात बहादरपूर येथे या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाभरात ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करण्याचं काम कशा पद्धतीने करावं यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलं. रब्बी हंगाम सुरू असल्याने गहू, हरभरा, ज्वारी अशा पिकांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. या पिकांना पेरणीच्या वेळेस पाण्याची अडचण येऊ नये यासाठी रब्बी हंगामासाठी 7 धरणांतून आवर्तन सोडण्यात आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची फारशी अडचण येऊ नये यामुळे पेरण्या वेळेत होण्यास मदत होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगलीच थंडी वाढल्याने किमान तापमानाचा पारा काही प्रमाणात घटलेला आहे. त्यामुळे गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने पुणे विभागात गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आलाय. आतापर्यंत विभागात सरासरी 1,68,796 हेक्टर पैकी 1,62,899 म्हणजेच 97% पेरणी झाली असून पिकं जोमात असल्याचं कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितलं. हिवाळ्यामध्ये कोबी आणि फ्लॉवरच्या पिकाला मोठी मागणी असते. त्यामुळे बहुतांश शेतकरी कोबी आणि फ्लॉवर लागवडीसाठी प्राधान्य देत असतात. धुळे तालुक्यातला मीनाबाई सोनावणे या कष्टकरी शेतकरी महिलेने आपल्या 1.5 एकर शेतामध्ये 1.5 ते 2 लाख रुपये खर्च करून कोबी आणि फ्लॉवरची लागवड केली होती. मात्र योग्य तो बाजारभाव न मिळाल्याने या शेतकऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे. पीक काढणीनंतर पॅनिक सेलिंग टाळून शेतकऱ्यांचं नुकसान कमी करण्यासाठी सरकार शेतीमाल तारण कर्ज योजनेला प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल गोदाम पावती वर बँकांनी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी 1,000 कोटींची थकमी देण्याचं योजना जाहीर केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना इलेक्ट्रॉनिक पावतीवर सहज कर्ज मिळवण्यास मदत होणार आहे. बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्यात अशी मागणी करत आज शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीकडून सांगली जिल्ह्यातील अंकली चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जीएम शेतीमालामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो ही बाब आता स्पष्ट आहे. त्यामुळेच भारतीय नॉन जीएम सोया पेंडसह इतर उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत मागणी आहे. त्याची दखल घेत भारतीय किसान संघाचा जीएम तंत्रज्ञानपूरक शेतीमालाला असलेला विरोध यापुढील काळात आणखी तीव्र केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी यांनी दिली आहे. सोलापूरमध्ये श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थानाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही 21 ते 25 डिसेंबर या कालावधीत सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवण्यात येत असून चीनचा बोकड 7 किलोचा, कोंबडा आणि बुटकी गाय हे यंदाच्या प्रदर्शनाचं आकर्षण आहे अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज कडादे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.